सखी सावली काव्यांजली। काय तू ऐका ऐका बघा इथे मुलं आहेत, प्लीज इथे तमाशा नको, आपण बाहेर जाऊया, मी तुम्हाला सगळं समजवतो। आधी पैसे मग बाकीचं सगळं। अरे काय पैसे पैसे लावलंय, सांगितलं ना देतो तुम्हाला। आवाज खाली विश्वजितराव, नीट बोलतोय तोपर्यंत ठीक आहे, नाहीतर हो दादू कसं आहे विश्वजितराव, घरात मुलं आहेत, घरात सगळे आहेत म्हणून थांबतोय, पण जर वेळेत पैसे नाही दिले तर पुन्हा येईन तेव्हा काय करेन ते ठाऊक नाही। चल अरे विश्वजित काय रे हे? आई संत्र गोड आहे। गोडाला खा, संत्र खाऊन गोरं व्हायला होतं माहितीये। हा मग अजून दे मला, तुझ्यासाठीच करते बाळा। आई ती माणसं आली। शांत राहा, मी सांगते काय करायचं। चल चल पटकन। अंजली अंजली काय अंजली काय काय झालं? तुम्ही दोघी एवढ्या का घाबरलात? अंजली अगं ते आलेत, ते आलेत, आता सगळं संपलं, आता काही नाही। कोण कोण आले? काय बोलतेस तू? शांतपणे सांग बरं। काल त्या माणसाने पैशासाठी फोन केला होता ना, ती माणसं आलेत। आता आमचं काही खरं नाही, काय करायचं आता? तू बोलले होतेस की नाही त्यांना पैसे देतेस म्हणून? तू मला काल वचनही दिलं होतंस की तू सगळे पैसे देशील त्यांचे। आता काहीतरी कर, त्यांचे पैसे दे। अगं गुंड आहेत ते, गुंड। ती लोक दारात आलेत अगं, धुमाकूळ घालतील, आणि जर मधुराताईंना कळलं तर? हो ना, ती माणसं खूप वाईट आहेत, घरात घुसले तर मला घेऊन जातील, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील। माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर चालेल, पण तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जातील, काही भरोसा नाही त्यांचा। अंजली बाळा कर ना काहीतरी, मी पाया पडते। नको करूस, मी तुला आधीच सांगितलंय ना, प्लीज। मग करशील ना मला मदत? देशील ना त्यांचे पैसे आत्ताच्या आत्ता? आत्ता आत्ता कसं? मिशू, काल यांचाच फोन होता ना? यांच्याशीच घाबरत घाबरत बोलत होतास ना? बघितलंय मी सगळं, पण विचारलं नाही तुला काय आहे हे? का तू एवढे पैसे घेतले त्यांच्याकडून? आणि त्यांना असं घरापर्यंत येण्याची वेळ कशी येऊ दिली तू? हे असे गुंड घरात घुसणार आणि आपल्या माणसांवरती हात उगारणार, आणि आपण उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघत राहायचं? काय दुर्दैवी गोष्ट ही। तू खूप शिकलास, मोठा झालास, मोठ्या पदावर गेलास, खूप अभिमान वाटायचा रे तुझा, पण आज हे काय भलतंच बघायला मिळतंय रे। माझी मुलं आमच्यापासून लांब आहेत, खूप वाईट वाटायचं,
तू तुझ्या आई वडिलांबरोबर राहतोस, त्यांची सेवा करतोस. खूप कौतुक होतं रे त्याचं. पण आज सगळा फोलपणा ठरला. काय किंमत ठेवलीस रे आपल्या आई वडिलांची. जवळ राहून डोक्याला ताप देणारी मुलं असण्यापेक्षा ती लांब राहिलेलीच बरी. अंजली, अगं हे तुझ्या आजीचं दागिने ना? तू अजून जपून ठेवले होतेस? हो, मी जपून ठेवले होते. घरावर असं संकट येणार असेल तर दागिन्यांपेक्षा घर जपायला हवं ना. आणि तसंही माझ्यासाठी माझी माणसं जास्त महत्वाची. हो बाई, आपल्या माणसांसाठी खूप करतेस तू. पण मी काय म्हणते अंजली, ते गुंड एवढ्याशा दागिन्यांवर ऐकतील का ग? म्हणजे रक्कम फार मोठी आहे ना. मावशींनी मला लग्नानंतर किती प्रेमाने दिलेला हार आहे हा. पण वेळ जशी आली आहे ती हा त्या गुंडांना देऊन टाकावाच लागेल. आपलं काम झालं, तुझं कर्ज पेटलं. हे घ्या, यातून तुमचे सगळे पैसे वळते करून घ्या आणि आम्हाला त्रास देणं बंद करा.